नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मार्फत चालवलेल्या एसटीच्या संपाला 30 दिवस पूर्ण झाले आहेत. याच्या आधी ज्या कृती समितीच्या माध्यमातून हा संप पुकारला गेला होता ती कृती समिती मोडीत निघाली आहे. त्या कृती समितीला सरकारने दिलेली आश्वासनं मोडीत निघाली आहेत आणि या कृती समितीला झुगारून कधी नव्हे ती कुठल्याही झेंड्याशिवायची, कुठल्याही रंगाशिवायची, कुठल्याही घोषणेशिवायची कर्मचाऱ्यांची एकजूट महाराष्ट्र पहिल्यांदाच अनुभवतो आहे. श्रमिकांची अशा प्रकारची एकजूट ही खऱ्या अर्थाने श्रमिकांचे लढे जिवंत ठेवण्यासाठी अपेक्षित असते. आजवर श्रमिकांच्या विविध मुद्द्यांवर आपल्या मुद्द्याच्या आधारे समर्थनाचा डाव खेळला जात असताना पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही एका पक्षाच्या दावणीला स्वतःला न बांधता संपूर्णपणे स्वतःचं हित लक्षात घेऊन केलेल्या संपाचे 30 दिवस झाले आहेत. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार, जे मवियाचं सरकार म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे, त्या मवियाच्या सरकारच्याकडून या कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत पहिल्यांदा प्रेमाने सांगितलं गेलं, त्यानंतर आमिष दाखवलं गेलं आणि आता शेवटच्या टप्प्यात कारवाईची धमकी दिली गेलेली आहे. मेस्मा अंतर्गत या कर्मचाऱ्यांवर कारवाईची धमकी देणाऱ्या सरकारच्या आव्हानाला, अर्थात सरकारच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिलं गेलं आहे की एसटीचे कर्मचारी आधी सरकारी सेवेत आणा, त्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करा आणि मग मेस्माची कारवाई करण्याबाबत आपली भूमिका मांडा. प्राप्त परिस्थितीमध्ये आत्ताच्या घडीला एसटीचा संप सुरू असला तरी पण रोजीरोटीची चिंता प्रत्येक कर्मचाऱ्याला भेडसावते. लढणारा प्रत्येक जण हा शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक जरी असला तरी पण त्यातल्या काही जणांना केवळ आणि केवळ कौटुंबिक अपरिहार्यतेपोटीच संपातून बाहेर पडून सेवेमध्ये परतावं लागलंय. प्राप्त स्थितीमध्ये महाराष्ट्रात 50% ठिकाणी रडत खडत का होईना एसटी सेवा सुरू झाली आहे, पण जिथे ती सुरू झालेली नाही तिथे अद्यापही कडकडीत संप अनुभवायला मिळतोय. राज्य सरकारच्या एकूणच दुर्लक्ष करा, जेरीस आणा आणि शरण यायला भाग पाडा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचा संप निष्प्रभ करण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न आत्तापर्यंत तरी अपयशी ठरलेला आहे. पण जसजसे दिवस जातील तसतसं या संपाचं भवितव्य काय असेल? अनेकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा गिरणी कामगारांचा संप होऊ नये अशी सूतोवाच करणारी भीती व्यक्त केली. गिरणी कामगारांच्या संपाच्या मधला संपकरी कर्मचारी अंततः उद्ध्वस्त झाला, मुंबईतून बाहेर फेकला गेला. त्याचबरोबर मुंबईतला एसटीच्या इतकाच महत्त्वाचा एकेकाळचा असलेला कापड गिरण्यांचा व्यवसाय सुद्धा संपुष्टात आला. एसटी ही जिल्ह्यांतर्गत प्रवासाच्या साठीची सामान्य माणसाची अत्यंत हक्काची स्वस्त दरातली सेवा आहे. परिवहन सेवा नफ्यात चालवायची नसते हे राज्य सरकारला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. त्या स्वप्नातच जगत एसटी म्हणजे अनेकांच्यासाठी खायचं कुरण ठरली आहे आणि म्हणूनच 30 दिवस कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लढत असताना सरकार तिकडे पाहायला सुद्धा का तयार नाही, हा आणि यासाठी याचबरोबरचे अनेक प्रश्न आजच्या लक्षवेधीच्या चर्चेत. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत एसटी कर्मचाऱ्यांचे विविध भागातले प्रतिनिधी आहेत. मच्छिंद्र बनकर, प्रवीण घुगे, संतोष शिंदे असे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपल्या सोबत आत्ताच्या घडीला गणेश हाके, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने सुद्धा जोडले गेलेले आहेत. ते स्वतः भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक विभागाचे
प्रमुख आहेत एसटीची संघटना सुद्धा आणि एसटी संघटनेचे भारतीय जनता पार्टीशी संलग्न असणारे कर्मचारी सदस्य त्यांच्याच अधीन आहेत। आपल्या सोबत मवियाचे प्रतिनिधी या नात्याने डॉक्टर राजू वाघमारे थोड्या वेळात जोडले जाणं अपेक्षित आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून आम्हाला असं लक्षात येतंय की जेव्हा जेव्हा प्रश्न आणि विषय अडचणीचे असतात तेव्हा तेव्हा सत्ताधारी गटाच्याकडून प्रतिसाद फारसा सकारात्मक नसतो। आपण अशी अपेक्षा बाळगूया की या चर्चेत येण्याची, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची आणि परिस्थितीला सामोरं जाण्याची सरकारमध्ये हिम्मत असेल। मवियाचे प्रतिनिधी लवकरात लवकर या चर्चेत येवो अशी आमची अपेक्षा आहे। तसे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। काय करायचं ते राजू वाघमारेंनी ठरवायचं आहे। चर्चेची सुरुवात आपण पटकन करणार आहोत। आपल्या सोबत संतोष शिंदे कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत। संतोषजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो, येतोय जी संतोष शिंदे, आपण आता ज्या भागात आहात त्या भागातल्या कर्मचाऱ्यांच्या वेदना काय आहेत? 30 दिवस आपण स्वतः हा संप चालवलात, त्याबद्दल सगळ्यात आधी आपलं कौतुक। ही लढाई सोपी नाही। ही लढाई पुढे किती दिवस जाणार, कशी जाणार, कुठे थांबणार? संतोष शिंदे। हा सर, आता विषय असा आहे की ही लढाई पुढे कुठे जाणार आणि कधी थांबणार। आम्ही तर सगळ्यात अगोदर सरकारला सांगून टाकलेले आहे की ही लढाई जी आहे ती विलीनीकरणाच्या दुसऱ्या क्षणी थांबलेली असेल आणि सगळा महाराष्ट्र पूर्ववत चालू झालेला असेल। त्याच्यामुळे ही लढाई, हा जो संघर्ष आहे हा कुठपर्यंत ताणायचा आणि कुठे गेल्यावर या आमच्या रास्त मागण्या मान्य करायच्या आणि महाराष्ट्र चालू करायचा हे महाराष्ट्राचे मालक म्हणवणाऱ्या मवियाच्या प्रतिनिधींनी ठरवायचे सर। त्याच्यामुळे हे कुठं थांबणार आणि कधी महाराष्ट्र चालू होणार हे फक्त आणि फक्त सरकार ठरवेल। संतोष शिंदेजी, आपण बोलत असताना आपला आवाज अचानक थांबलेला आहे। इतरही 2 एसटीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संतोष शिंदे, आपण बोलत असताना आपला मोबाईल सुद्धा आडवा करून घ्या। आपल्या संवादातली भविष्यातली अडचणही दूर करा। मी थोड्या वेळाने आपल्यापर्यंत पोहोचतो। पटकन नागपूरला जातोय प्रवीण घुगे, माझा आवाज येतोय आपल्याला? आता आवाज येतोय? यस सर येतोय। जी प्रवीण घुगे, आपल्यासाठी हाच प्रश्न आहे। 30 दिवस आपण संघर्ष केलात, पुढची लढाई कशी असेल? सर, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की 30 दिवसाची जी लढाई आम्ही आतापर्यंत लढतो ही शासनाच्या आणि प्रशासनाच्या वतीने लढतो, प्रशासनाच्या विरुद्ध लढतो आणि आमचा संप कुठेतरी योग्य मार्गाने आहे, योग्य वळणावर, योग्य ट्रॅकवर चाललेला आहे। राज्य शासनाला हे काम करायचं आहे की हा संप किती ताणवायचा आहे। आतापर्यंत माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा म्हणलं की जास्त ताणू नका, परिवहन मंत्री म्हटलं की जास्त ताणू नका, त्याच्यासोबत खासदार राऊत साहेब म्हटलं की जास्त ताणू नका, पण रबर किती ताणायचंय हे आता कर्मचाऱ्याजवळ नाहीये। रबर किती ताणायचंय राज्य शासनाच्या हातामध्ये। त्या रबराला तोडायचं की टिकवायचं, एसटी महामंडळ हे जगवायचं की तोडायचं, हे फक्त आता शासनाच्या माध्यमातून त्यांनी त्याची प्रतिक्रिया पूर्ण करायला पाहिजे, त्यांची प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे। आम्ही एसटीचे कर्मचारी हो, आमचा उद्देश हाच आहे की एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे। प्रवाशांना, विद्यार्थ्यांना, अपंगांना, वयोवृद्ध व्यक्तींना, ज्यांना स्वातंत्र्य सैनिकांना ज्या ज्या सवलती मिळतात त्या सोयी सुखसुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे। त्याच्यासोबत आम्ही कष्टकरी कर्मचारी, आम्ही कष्टकरी हो, आम्ही शिळे तुकडे खातो, आम्ही शिळी भाजी खातो। त्या भाजी तुकडे खात असताना आम्हाला काय करायचं, आमचं एसटीची बस, आमची ती मायमाऊली आहे, त्याला सोनेरी दिवस कसे आणायचे हे आम्ही आमच्या काम करतो, आम्ही ते आणून दाखवू। पण त्या रबराला तोडायचं की टिकवायचं हे राज्य शासनाने ठरवायला पाहिजे। प्रवीण घुगे, आपण असं सांगता आहात की आपली जी आत्ताची उपजीविकेची एकमेव संधी आहे ती एसटीतून आहे, त्या एसटीला जगवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे। या एसटीला जगवण्याच्या साठीच आपण स्वतः इतके अनेक दिवस परिश्रम घेताय। मात्र आत्ताच्या घडीला तुमची प्रमुख मागणी, आणि प्रमुख म्हणण्याच्या ऐवजी खरं तर एकमेव मागणी आहे विलीनीकरणाची, त्याबाबत ऐकलं जात नाहीये। संतोष शिंदे, प्रवीण घुगे यांच्यानंतर आपण मच्छिंद्र बनकर यांना बोलतं करणार आहोत। औरंगाबादहून आपल्या सोबत आहेत। मच्छिंद्र बनकर,
आपल्याला माझा आवाज येत असेल, आपण आपली भूमिका आणि आपली वेदना मांडावी. भविष्य काळामधला संप हा कसा असेल, 30 दिवसांनंतर संपाच्या तुमच्या आजवरच्या पद्धतीत तुम्ही बदल करणार आहात की संप जसा आहे तसाच पुढे चालू राहणार आहे? नमस्कार. नमस्कार. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व जनतेचे माफी मागतो, कारण आमच्यामुळे जर असं सरकार म्हणत असेल तर जनतेचे हाल होत आहे, हे चुकीचं आहे. परंतु शासनाला एवढंच सांगू इच्छितो का ह्या जनतेची दिशाभूल नका करू. आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्यायला पाहिजे होता, परंतु शासनानं आजपर्यंत नुसती टाळाटाळी केलेली आहे. त्यामुळं आमचा जो आज कामगार एकजुटीचा जो एकीकरण करून आम्ही जो आज हा दुखवटा साजरा करत आहोत, आज आमचे बंधू एकूण 50 शहीद झालेले आहे, तरी आज या शासनाला जाग कशी येत नाही. ज्या लखीमपूरमध्ये 7-8 शेतकरीची हत्या झाली, त्यासाठी महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो. आज आमचे 49 बांधव जे शहीद झालेले आहे, यांच्यासाठी हे सरकारमध्ये असून बंद करतात, मग आमच्यासाठी का नाही, आमचा हक्क का देत नाही. आज महत्वाची गोष्ट सांगतो सर, आज कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये एक महत्वाचा निर्णय झालेला आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांना विलिनीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. मग आम्ही काय राजस्थानहून आलो का, कुठून दुसऱ्या राज्यातून आलो का, आम्ही महाराष्ट्राची जनता नाहीये का, कुठल्या एखाद्या देशातून आलोय? मग हे यांना जर, या संस्थांना जर तुम्ही राज्य शासनात विलिनीकरण करून घेताय तर आम्ही काय हे केलंय सरकारचं? मच्छिंद्र बनकर, आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा या चर्चेमध्ये आणलात. आपल्या सोबत सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत. त्यांनी आपली भूमिका ऐकलीच असेल आणि आपण आता ज्या 2 महामंडळांच्या राज्य सरकारमधल्या विलिनीकरणाची चर्चा केलीत, ही केवळ 2 महामंडळं नाही आहेत. आपला संप सुरू व्हायच्या आधी जवळपास एक 12 ते 16 या दरम्यानच्या आकडा असलेल्या महामंडळांना सरकारी सेवेत घेतलं गेलं. आत्ताच्या घडीला तुम्ही 2ची माहिती दिली आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की एसटीच्या महामंडळाचे कर्मचारी संप करतायत, आंदोलन करतायत, त्यांचं विलिनीकरण होत नाही. त्याच्या ऐवजी जे संप करत नाहीत, आंदोलन करत नाहीत, कोणत्याही प्रकारे सार्वजनिकरित्या आपली मागणी ठेवत नाहीत, त्यांचं मात्र बिनबोभाट विलिनीकरण होतं आहे सरकारच्या सेवेमध्ये. या संदर्भात सरकारच्या भूमिकेबाबत आपल्याला डॉक्टर वाघमारे यांना बोलण्याची संधी द्यायची आहे. डॉक्टर वाघमारे, आपण आपलं म्हणणं मांडणारच आहात. एकदा ऑडिओ व्हिडिओची टेस्टिंगही पूर्ण करून घेऊ. तत्पूर्वी पटकन एकदा गणेश हाकेंपर्यंत जातो. गणेश हाके, महामंडळांच्या विलिनीकरणाबाबत भेदाभेद का? एसटीचे लोक आंदोलन करतायत, त्यांना सेवेत घेतलं जात नाही, जे आंदोलन करत नाहीत ते गपचूप सेवेत येऊ लागलेत. हा भेद का? म्हणजे मी तर म्हणेन की अशा स्वरूपाचा भेदाभेद करण्याचं कारण नाहीये सरकारचं, परंतु प्रसादजी खूप म्हणजे डिस्टर्बन्स खूप आहे. कोणाचं तरी माईक चालू आहे. मला संतोष शिंदे यांना विनंती आहे की संतोष शिंदे, आपण बोलत नाही आहात. इतरही सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण बोलत नाही आहात तर कृपया आपला माईक बंद करावा आणि जेव्हा बोलणार असाल तेव्हाच आपला माईक सुरू करावा. गणेश हाके बोलतायत. गणेश हाकेंच्या नंतर राजू वाघमारेंनी बोलायचंय. गणेश हाकेजी, बोला आपण आता. प्रसादजी, खरं म्हणजे एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन 1 महिन्यापेक्षा अधिक काळ लुटलाय आणि जवळपास आता आमच्या कर्मचारी मित्रांनी सांगितलं की जवळपास 100च्या वर या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या केल्या आणि या सगळ्या उघड्या डोळ्यानं हे सगळं अत्यंत म्हणजे त्याला भयानक अशा स्वरूपाचा हा जो संप सुरू आहे, हे उघड्या डोळ्याने हे सरकार महाविकास आघाडीचं अत्यंत क्रूर अशा स्वरूपाची चेष्टा या एसटी कर्मचाऱ्यांची यांनी चालवली आहे. खरं म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा संप त्यांनी का पुकारला, कशासाठी पुकारला, त्यांची विलिनीकरणाची मागणी कशासाठी आहे, याचं गांभीर्यानं कुठल्याही पद्धतीचं यांना विचार करायचा नाहीये. त्यांना या कर्मचाऱ्यांनी कंटाळून हा संप चिरडून टाकण्याची जी प्रक्रिया आहे, ती चिरडून टाकण्याची प्रक्रिया या सरकारला या संपाच्या बाबतीत करायची आहे. जी, अजितदादांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे
की आम्हाला एसटीच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये विलीन करणं शक्य नाही. कारण हे जर यांना जर केलं तर आम्हाला दुसरे सगळेच निमशासकीय महामंडळ आम्हाला विलीनीकरण करणं आणि आम्हाला सरकारी कर्मचारी बनवा असं म्हणतील. त्यामुळे ही गोष्ट शक्य नाही. नाही, पण तेव्हा गणेश हाके, कर्मचारी- एकच मिनिट. गणेश हाके, एका बाजूला सरकार असं म्हणतं की एसटीच्या कर्मचाऱ्यांना विलिनीकरण शक्य नाही, दुसऱ्या बाजूला जे विलिनीकरण मागत नाहीत त्यांचं विलिनीकरण होऊ घातलेलं आहे. आपण तांत्रिक दृष्ट्या जोडण्यात पण काही दोष निर्माण होत आहेत, त्यामुळे मध्ये मध्ये आपली फ्रेम ये जा करतेय. त्याबद्दलही आपण सुधारणा करू. पटकन आपल्या सोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जोडले गेलेले आहेत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, तेही बोलतील. त्यानंतर मग राजू वाघमारेंकडे जाऊया. डॉक्टर वाघमारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत, त्यामुळे आपल्यापर्यंत विषय पूर्ण घेऊन येतो. गुणरत्न सदावर्ते जोडले गेलेत. ॲडव्होकेट सदावर्ते, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो हो जी. इथे आपल्याला मुद्दा जो चर्चेत आणलेला आहे आता या क्षणाला, ज्याचं उत्तर मी अपेक्षित करतो ते आहे की कर्मचारी विलिनीकरण मागतायत, त्यांचं विलिनीकरण करायचं सोडून जे मागत नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा सपाटा गेल्या काही दिवसात लागलेला दिसतोय. लक्षात घ्या की कायदेशीर दृष्ट्या परिपक्वता लागत असते सरकार म्हणताना. मला असं वाटतंय संविधानाची यांना मी वारंवार महामहिम राज्यपालांना सुद्धा म्हणालो होतो की मंत्र्यांना संविधानाचे धडे दिले पाहिजेत. होतंय काय लक्षात घ्या की मागील एवढ्या दिवसापासून हा दुखवटा आहे, संप नाही. आणि तुम्ही बरोबर म्हणालात, मी पुढारी नाही, मी आवाज आहे कष्टकऱ्यांचा. तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एका बाजूला म्हणता की आम्ही मेस्मा लावू, दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता आम्ही निलंबन करू, तिसऱ्या समाप्त करता. हे सगळं होऊन गेल्याच्या नंतर तुम्ही बदल्याचे अवजार काढता. आता लक्षात घ्या, या सगळ्याच गोष्टीला एकवटलेल्या कष्टकऱ्याने सांगितलं की आम्ही भीत नाहीत. कारण त्या न भिण्यामागचं कारण असं आहे की तुम्ही स्वतःच, आम्ही ते स्टेटमेंट सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयात देणार आहोत की परिवहन मंत्री अनिल परब हे खासगी दूरचित्रवाहिनीला 2017च्या दरम्यान असं म्हणाले की जोपर्यंत शासनाचा कर्मचारी असत नाही तोपर्यंत मेस्मा लागत नाही. दिवाकर रावजी रावते स्पष्टपणे सभागृहात त्यांनी उत्तर दिलं होतं की एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांना मेस्मा लागत नाही. की आता त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही खोटं आज, म्हणजे त्या दिवशी खोटं बोललं असेल तर सांगा, माफी मागा महाराष्ट्राची की आम्ही त्या दिवशी खोटं बोललो होतो. आणि या सगळ्या गोष्टी आता रीट ज्युरिडिक्शन मध्ये का मान्यता आहेत, कारण त्यांनी ओढवलेलं आहे कोर्टमध्ये. आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रकरणामध्ये दिल्ली हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय की तुमच्या अजेंड्यामध्ये असेल, तुम्ही जर आश्वासन दिलं असेल तर ती पूर्तता तुम्ही त्या पदावर गेल्याच्या नंतर करावी लागते. आता याच्यामध्ये शरद पवारांपासून सगळ्यांनी बोलून झालेलं आहे की या कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, परंतु 50 वर्षात फक्त टाळ्या पिटाळ्या गेल्या, शरद पवारांनी कधी न्याय दिला नाही. काँग्रेसचे नाना पाटोले म्हणतात की यांचं विलिनीकरण झालं पाहिजे. अशोक चव्हाण नाराजी व्यक्त करतात मुख्यमंत्र्यांवर, पण कुणीच असं पॉलिटिकली शरद पवारांना घाबरून कोणी समोर येऊन म्हणत नाही की हो हे 50 कष्टकरी मेले. सदावर्तेजी, एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा आणलीत. पटकन आपल्याला सत्ताधारी गटाचं उत्तर या निमित्तानं घ्यायचंय. डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, दोन प्रमुख मुद्द्यांसाठी आपल्यापर्यंत पोहोचतोय, त्या दोन्ही मुद्द्यांवर आपण सविस्तर बोलावं अशी विनंती आहे. पहिला मुद्दा तर असा की पवारांना घाबरून विलिनीकरणाच्या बाबत कोणीच काही सत्ताधाऱ्यांमधलं बोलत नाही. तोंड देखलं काँग्रेस नेतृत्व राज्यातलं बोलताना दिसतं, प्रत्यक्षात कृती होत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जे विलिनीकरण मागत नाहीत त्यांचं विलिनीकरण का सुरू असतं. दोन्ही मुद्द्यांवर आपल्याकडून उत्तर हवंय. डॉक्टर वाघमारे, आपला माईक सुरू करावा. डॉक्टर, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की हे विधान खूप हास्यास्पद आहे की आदरणीय शरद पवारांना घाबरून कोण बोलत नाही. हे विधान हास्यास्पद आहे, कारण पवार साहेबांचा आणि एसटी संपाचा अर्थार्थी संबंध नाही. अनिल परब साहेब हे त्या खात्याचे मंत्री आहेत आणि ते मंत्री या खात्याचे असल्यामुळे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ते आहेत. पवार साहेब किंवा इतर नेते त्यांना सल्ला देत आहेत. त्याच्यामुळे असा काही कोणाचा प्रश्न नाही की पवार साहेबांचा याच्यात प्रश्न आहे आणि पवार साहेबांची इच्छा आहे की विलिनीकरण होऊ नये. त्याच्यामुळे हा मुद्दा हास्यास्पद आहे, याच्यावरच मी उत्तर दिलं आपल्याला. मुद्दा नंबर 2, विलिनीकरणाची प्रक्रिया, ही विलिनीकरणाची प्रक्रिया झाली पाहिजे का, तर झाली पाहिजे. भाजपच्या काळात खुद्द
सुधीर मुनगंटीवार ज्यावेळी मंत्री होते, वित्त मंत्री, त्यांनी पण स्पष्ट सांगितलेलं की अर्थाने विलिनीकरण एकदम करणं शक्य होणार नाही, ही सुधीर मुनगंटीवारांची स्टेटमेंट होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमिटी नेमली, 2 वर्ष झाली, झालेलं नाही. उलट आता एसटी कर्मचाऱ्यांना चांगली संधी आहे की कोर्टाने टाइम लिमिट दिलेला आहे. कोर्टाने आदरणीय न्यायालयाने टाइम लिमिट देऊन समिती बसवलेली आहे की त्या काळामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय तुम्ही घ्यावा असं आदरणीय न्यायालयाने सांगितलेलं आहे. मग अशा वेळी जी समिती नेमलेली आहे ती समिती त्या काळामध्ये तो निर्णय घेईल. आपण हेकेखोरपणा करण्यात अर्थ नाहीये, कारण न्यायालयाचा अवमान कोण करणार नाही. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे त्या कमिटीचा निर्णय होईल आणि सरकार पुढचं पाऊल त्या कमिटीच्या आणि न्यायालयाच्या सल्ल्याने उचलेल. डॉक्टर वाघमारे, आपण असं सुचवू पाहताय की न्यायालयानं घालून दिलेल्या कालमर्यादेमध्ये सरकार निर्णय घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या आधी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहणं हा हेकेखोरपणा आहे. आपल्या तोंडून आलेला हा शब्द आहे, हेकेखोरपणा करण्यात काही अर्थ नाही म्हणून. मी माझ्या गोष्टीशी अगदी स्पष्ट आहे, कारण न्यायालयाने एकदा सांगितल्यानंतर आपण न्यायालयाचा अवमान करून जी विधानाला धरून बरोबर नाहीये. न्यायालयाने कमिटी टाकलेली आहे, न्यायालयाच्या कमिटीचा उद्या त्यांचा कालावधी पार पडला आणि त्यांनी निर्णय घेतला नाही आणि मग आपण कर्मचाऱ्यांनी संप केला तर त्याला आमचाही पाठिंबा. ठीक आहे राजू वाघमारे, आपण या मुद्द्यावर तांत्रिक दृष्ट्या पुढे जाताना दिसत आहे. कायदेशीर बाबही आपल्याकडून समोर आणली गेलेली आहे. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना पटकन बोलतं करूया, कारण ते कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी बनून न्यायालयामध्ये हा लढा देत आहेत. सदावर्तेजी, आपल्यापर्यंत डॉक्टर वाघमारे जी भूमिका घेऊन पोहोचले ती ऐकायला आली असेल. त्यांचं वाक्य आहे, आत्ताच्या घडीला कालमर्यादेमध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असताना कर्मचाऱ्यांनी हेकेखोर बनू नये. शब्द ऐकला असेल आपण डॉक्टर वाघमारेंचा. सदावर्तेजी बोला. सगळ्यात अगोदर तर त्यांचा निषेध याच्यासाठी की आतापर्यंत 50 भगिनींचे कुंकू पुसले गेलेत कालपर्यंत. आतापर्यंत ह्या एकेकोरपणा नसते. जेव्हा घरामध्ये एखाद्याचा मृत्यू, कुटुंब म्हणून आपण महाराष्ट्रात राहतो, देशात राहतो, त्यावेळेस अशा गोष्टी, अशी वल्गना करताना असं इतकं म्हणजे इतकं तिरस्कारी शब्द वापरताना थोडा मनुष्य म्हणून विचार केला पाहिजे, हे मी म्हणेल. दुसरी गोष्ट, माननीय न्यायालयाने काय म्हणाले होते याचं त्यांना वाचन नाही, त्याचा त्यांना अभ्यास नाही आणि कोणी नाही मिळत म्हणून काही प्रवक्त्यांना पाठवलं जातंय. जिम्मेदार कोणी अशोक चव्हाणांसारखे समोर येऊन बोलत नाही. आता मी तुम्हाला उत्तर देतो, माननीय न्यायालयाने काय सांगितलेलं आहे. माननीय न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्या पीठाने स्पष्टपणे, हे कोण वाघमारे बोलत होते हे मुंबई उच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, लक्षात घ्या. आता मी सांगतो ते ऐकायचं. माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्या पीठाने ह्या कष्टकऱ्यांना आपल्या मतानुसार आणि नॉन व्हायलंट पद्धतीनं फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा गजर करत ते आपले मत मांडण्यासाठी कोणत्याच प्रकारे रोकटोक केलेली नाही. ही या कष्टकऱ्यांच्या नॉन व्हायलंट जे जय श्रीराम असो म्हण की फुले शाहू आंबेडकरांचा गजर असो असं म्हणत दिलेली मोठी उपलब्धी आहे. आणि दुसरी गोष्ट आता तांत्रिक सांगतो, माननीय न्यायालयाने त्याच दिवशी असं सांगितलं की आम्ही सरकारला जरी टाइम लिमिट वरची दिली असली तरी 20 तारखेपर्यंतच तुम्ही जे आहे हो किंवा नाही कळवा. त्याच्या अगोदर जरी तुम्ही देणार असाल तर तुम्ही येऊन आम्हाला सांगा. आणि आयदर पार्टीला आम्ही थांबवलेलं नाही. ही खरी परिस्थिती आहे. बिलकुल. आपण न्यायालयात काय घडलं ते डॉक्टर सदावर्ते आपण लक्षात आणलं. डॉक्टर गुणरत्न सदावर्ते, आपण कायद्याचेही PhD आहात, त्यामुळे तसा उल्लेख आपला केला. डॉक्टर वाघमारे, आताही आपण आपल्या भूमिकेवर ठाम असणार आहात. न्यायालयानं असं नाही म्हणलं की अमुक तारखेपर्यंत निर्णय घ्या. न्यायालयानं सांगितलं अमुक तारखेच्या आधी जरी निर्णय घेतला तरी आम्हाला कळवा. आपल्याला तातडीनं निर्णय घेता येणार आहे की नाही? डॉक्टर वाघमारे, माईक आपला सुरू करायचा आहे. भाजपच्या काळात
भाजपच्या काळात 2.5 वर्ष झाली तरी समिती नेमून निर्णय झालेला नाही आहे. आता ही जो 2-4 आठवड्याचा जो या 6-8 आठवड्याचा टाइम दिलेला आहे, 6-8 आठवड्याचा, त्याच्यामध्ये सरकार प्रयत्न करतंय की आपण पॉइंट पर्यंत आलं पाहिजे. सरकारने पगारवाढही सांगितलेली आहे. सरकार म्हणते की आपण त्याच्यावर निर्णय घेऊ, आम्ही विचार करतोय. अशा पद्धतीने ज्यावेळी सरकार पुढे येतंय 4 पावलं, त्यावेळी कुठेतरी आपण सरकार बरोबर तडजोड करून आपल्या मागण्या आणि आपलं कुटुंब याची रक्षा करणं आपलं काम आहे. आता ही मग यात परिस्थिती आहे. चुकतंय कोण? मग 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 जर समजा स्वतःच्या कुटुंबाची काळजी स्वतः घ्यावी असं आपल्याला सुचवायचं असेल, तर मग कर्मचाऱ्यांचा हेकेखोरपणा तुम्हाला कोणत्या मुद्द्यांवर वाटतो डॉक्टर वाघमारे? हा या मुद्द्यावर की सरकारने 2 पावलं येऊन जी पगारवाढ सुचवली, पगारवाढ देण्याची तयारी सुरू केली, सगळ्यांना कामावर येण्याचं आव्हान केलं, सांगितलं की आम्ही त्याच्यावर विचार करतोय, आपण बसू, आम्हाला त्याच्यावर निर्णय घेऊ द्या. कारण एसटी महामंडळाचं विलिनीकरण हा मोठा पैशाचा आणि कर्जाचा आणि संपूर्ण व्यवस्थेचा प्रकार आहे. बर. जे काम भाजपला पण 5 वर्षामध्ये जमलं नाही, ते काम आता तुम्ही सांगताय की 2 आठवड्यामध्ये आणि 2 महिन्यामध्ये करा. वेळ हा त्याच्यावर विचार करून सगळ्या गोष्टी एकत्र आणून पगाराची तजवीज, प्रॉपर्टीची तजवीज, फंड सर्व्हिस, ठीक आहे या सगळ्या डॉक्टर वाघमारे, आपल्याला असं सुचवायचं दिसतंय की हा विषय बऱ्यापैकी आर्थिक आहे आणि हा आर्थिक विषय सोडवण्याच्यासाठी इतक्या चटकन अपेक्षा निर्णयांची असू नये. न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत सुद्धा आपण कामकाज करण्याचा दावा करताय, पण हे सगळं करत असताना वारंवार कर्मचाऱ्यांनी हेकेखोर भूमिका सोडावी असा आग्रह करताय. आपल्या सोबत कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, ते आता या सगळ्या मुद्द्यांवर बोलणार आहेत. त्याच्यानंतर गणेश हाकेंपर्यंत आपण जाणार आहोत. मी ज्यांचं नाव घेईन त्यांनी आपला आधी माईक सुरू करावा, मग आपलं बोलणं मांडावं. सगळ्यात प्रथम आपण संतोष शिंदेंना संधी देतोय. आपला माईक संतोष शिंदे सुरू करा. संतोष शिंदे, तुम्ही हेकेखोरपणे भूमिका घेऊ नका. राज्य सरकार एक पाऊल पुढे आलंय, तर तुम्ही त्यांनी दिलेली वेतनवाढ स्वीकारा, अशी सरकारी प्रवक्त्यांची चर्चेतली भूमिका आहे. तुम्ही हेकेखोर आहात? मुळात मी राजूजींना 2 गोष्टींची आठवण करून देईन की आमच्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विलिनीकरण म्हणजे काय हे जेव्हा माहिती नव्हतं तेव्हापासून शरदचंद्रजी पवार साहेब गेल्या 25 वर्षापासून आम्हाला सांगतात की आम्ही हे विलिनीकरण करून देऊ. राजूजी थोडे त्यांचे 25 वर्षापूर्वीचे तारुण्यातले व्हिडिओ काढून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्हाला विलिनीकरण हवं हे आम्हाला कोणी शिकवलं. दुसरा मुद्दा झाला तो हेकेखोरपणाचा. हेकेखोरपणा जो आहे, राजूजी असं म्हणतात की आर्थिक फंडाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला ते असं सुचवू शकतो किंवा सुचवू पाहतो की इथं आर्थिक फंडाच्या बाबतीतला कुठला विषयच येत नाहीये. कारण जो टॅक्सेशनच्या स्वरूपामध्ये 3,500 कोटी रुपयांचा सरासरी वार्षिक तुम्ही आमच्याकडून पैसा बाजूला घेताय, त्याच्यातलेच काही पैसे शिल्लक राहतील. त्याच्यामुळे तुमच्या सरकारी तिजोरीतला 1 नया रुपयाही आम्हाला द्यायला लागणार नाही. फक्त तुम्ही जे पगारवाढीच्या बाबतीत बोलताय, तर आमची मागणी विलिनीकरणाची आहे आणि तुम्ही चर्चा पगारवाढीवर घडवताय. मुद्दा तुम्ही दुसरीकडे कुठेतरी डायव्हर्ट करताय राजूजी. जी, या मुद्द्यावर पटकन पुढे जाऊयात. राजू वाघमारेंना त्यावर आक्षेप आहेत, मी उत्तर देण्याची संधी देतो. एकदा कर्मचाऱ्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्यात राजू वाघमारे, मग आपल्यापर्यंत मी पोहोचतो. प्रवीण घुगे, पगारवाढ की विलिनीकरण? सरकार म्हणतंय दिली ती पगारवाढ घ्या, विलिनीकरणाबाबत हेकेखोर राहू नका. आपण उत्तर देताय. प्रवीण घुगे, माईक सुरू करून बोलायला सुरुवात करा. येस सर. मी सर्वप्रथम डॉक्टर राजूजी वाघमारे यांच्या कर्मचाऱ्यांना 92,000 कर्मचाऱ्यांना हेकेखोर म्हणण्याच्या शब्दाचा निषेध करतो. मी एक एसटीचा कर्मचारी हो, माझ्यावर जी कारवाई होईल ती होऊ द्या, मी त्याला घाबरत नाही. आणि दुसरी गोष्ट राहिली, जे राजूजी शिंदे म्हटले की कर्मचारी हेकेखोरपणा करतोय, आम्ही मूळच हेकेखोरपणा करतोय. तुमची पगारवाढ काय दिली हो? 1 ते 10 वर्षापर्यंत 5,000, 11 ते 20 वर्षापर्यंत 4,000 आणि 21 ते बाकीच्या पर्यंत. आणि जर जो कर्मचारी समजा आमचा 12 वर्ष झाला सेवेला झाले आणि 1 वर्ष सेवेला झाले, 1 वर्ष सेवेवाला 5,000 रुपये घेत आणि 12,000 वाला 4,000 घेत. अहो तुम्ही थोडासा तरी विचार करा, तुम्ही सेवाच्या स्ट्रेंथचा विचार करता की नाही करत? पगार वाढ कुठे केली? जो 22 वर्षाची जी सेवा केली ज्या कर्मचाऱ्यांनी, त्या कर्मचाऱ्यातून तुम्ही 2,500 पगार वाढ करता. मी साधा 12,000 वाला कर्मचारी
कर्मचारी त्याच्या समोर चालला पगारवाढीमध्ये, त्याच्या बेसिकमध्ये समोर चालला, तर त्याच्या शेवटच्या त्याचा तुम्ही कुठं आदर केला? म्हणजे तुमच्या नजरेमध्ये एसटीचा कर्मचारी कुठे आहे? आणि राहिली दुसरी गोष्ट, हे तुम्ही फक्त कर्मचाऱ्याला तोडायचं काम केलं, राज्य शासनाने तोडायचं काम केलं. माननीय प्रवीण घुगे, आपली ही भूमिका पोहोचली. साहेब, प्रवीण घुगे, आपली ही भूमिका पोहोचली आहे. या दोन चर्चेला मिनिटं, एक छोटीशी वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबवतोय आपल्याला. पटकन एक छोटी विश्रांती घेणार आहोत. लक्षवेधीच्या पुढच्या भागात या निमित्तानं पुढची चर्चा, पुढचे मुद्दे लगेचच परत येतोय.